नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 वर चर्चा करतोय. पहिलं प्रकरण दोन चलांतील रेषीय समीकरणे. या प्रकरणातला सराव संच 1.3 जो आहे त्यावर चर्चा करणार आहोत. सराव संच 1.1 मध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरणे चलाचा सहगुणक समान करून कशी सोडवायची हे पाहिलं. सराव संच 1.2 मध्ये आपण आलेख पद्धतीने समीकरण कशी सोडवायची यावर चर्चा केली. आणि आज आपण बघणार आहोत क्रेमरची पद्धत. मित्रांनो, क्रेमरची पद्धत अतिशय सोपी आहे आणि ही पद्धत जी आहे ती 3 मार्काला बोर्डाच्या परीक्षेला विचारली जाते. त्यामुळे हा सराव संच अतिशय महत्त्वाचा आहे. तर जाऊयात पुढे पटकन. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता बघा, एक इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्ही 10वीला असाल आणि तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचा असेल इंग्लिश, गणित आणि विज्ञानचा, तर आपण ऑनलाईन क्लास तुमच्यासाठी सुरू केलेला आहे. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या ॲपवरती तुम्ही ऑनलाईन क्लास जो आहे तो जॉईन करू शकताय. जसं की आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, तेच आपल्या ॲपचं नाव आहे. या क्लासमध्ये तुम्हाला इंग्लिश, गणित आणि विज्ञान या 3 विषयावरती मार्गदर्शन मिळेल. 3 विषय आपण या आपल्या ॲपवरती घेणार आहोत आणि पेपरच्या टायमाला इतर विषयांवरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. ओके, तर सध्या तरी या 3 विषयावर आपण आठवड्यातून 6 दिवस लेक्चर्स आपले असतात, सोमवार ते शनिवारपर्यंत. ओके, फक्त 199 रुपयामध्ये तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करू शकताय. तर प्ले स्टोअरवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपवरती 199चा हा जो काही क्लास आहे तो जॉईन करा. तर बघा, आता जाऊयात पटकन आपण आपल्या या विषयाकडं. तर बघा, इथं आपण साधारणतः बघा, आता हे गणित बघा, त्याच्या अगोदर आपण एक बघूयात निश्चयकाची किंमत. बघा, इथं निश्चयकाची किंमत म्हणजे नेमकं काय असतंय. तर अशा प्रकारे समजा ए, बी, सी आणि डी असे जर आकडे निश्चयकामध्ये असतील, या दोन रेषामध्ये निश्चयकांमध्ये डिटर्मिनंट इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, तर या दोघांमध्ये ए आणि डी, पहिला या दोघांचा गुणाकार करायचा. ए गुणिले डी हा गुणाकार करायचा, मध्ये वजाचं चिन्ह द्यायचं आणि बी गुणिले सी करायचं. काय करायचं? बी गुणिले सी. बघा, बी गुणिले सी. पहिलं काय करायचं? या दोघांचा गुणाकार करायचा, ए गुणिले डी. ओके, आणि या दोघांचा गुणाकार झाल्यानंतर मध्ये वजाचं चिन्ह द्यायचं आणि मग बी गुणिले सी असा गुणाकार करायचा. ओके, तर बघा, आता इथे तसाच विषय आहे. मी काय म्हटलं, पहिला 3 गुणिले 5 हा गुणाकार मला करायचा आहे. आता 3 तर आहे, 5 इथं राहिले. ओके, नंतर वजाचं चिन्ह देऊन तुम्हाला या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 4 गुणिले 2, त्याच्यातले 4 तर आहेच, 2 राहिले. ओके, आता काय, 3 5 15 होतील, या बॉक्समध्ये 15 आणि 2 चौक 8 होतील, ते ऑलरेडी लिहिलेत. आता 15 वजा 8, 15 मधून 8 गेले, किती राहिले बाबा? 7 राहिले. तर अशा पद्धतीने आपण हा पहिला प्रश्न सोडवू शकतो. एकदम सोपा आहे. त्याच्यानंतर इथे बघा, हा दुसरा प्रश्न आता आपण बघूयात. पुढे गेला बाबा आपला दुसरा प्रश्न. बघा, दुसऱ्या प्रश्नामध्ये मला निश्चयकाच्या किमती काढायच्या. एकदम सोपा विषय मित्रांनो. बघा काय करायचंय, पहिला वजा 1 आणि 4 यांचा गुणाकार करायचा आहे आणि मग इथं लिहायचं वजा 1 गुणिले 4, मध्ये द्यायचं वजाचं चिन्ह आणि 7 गुणिले 2 लिहायचं. 7 गुणिले 2 समजलं? काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा ना लावायचा. एकदम साधं सोपं काम आहे बाळांनो. काय करायचं? वजा 1 गुणिले 4 करा, मध्ये वजाचं चिन्ह द्या आणि 7 गुणिले 2 करा. आता 4 एक्के 4, वजा आहे म्हणून वजा 4 आणि वजा 7 दुने 14 झालं. आता वजा वजा दोन संख्यांना चिन्ह कशी समान, तर इथं होणार बेरीज. 14 आणि 4 झाले 18, मग इथं मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 18 झालं. तर अशा पद्धतीनं निश्चयकांच्या किमती आपल्याला काढता आल्या पाहिजेत. एकदम सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये पण तसाच विषय आहे. हा 5 आणि 0 यांचा गुणाकार पहिला करायचा. 5 गुणिले 0 केलं, मध्ये वजाचं चिन्ह द्या आणि वजा 7 गुणिले 3 लिहा. वजा 7 गुणिले 3 लिहायचं. 5 0 0 हे वजा वजा अधिक 3 7 21 झाले, 0 आणि 21 झाले 21 झालं. एकदम सोपं आहे. आता तिसरं जे गणित आहे तिथं जरा थोडीशी आपली गडबड होऊ शकते. बघा, तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये इथं छेदामधली गणित आले बाबा. छेदामधली गणित आली की आपलं डोकं फिरतं, डोक्याला त्रास होतो, पण टेन्शन घ्यायचं नाही. बघा, आपलं टार्गेट काय? हा 7/3 आणि हा 1/2 यांचा पहिला मला गुणाकार करायचा. पहिला या दोघांचा गुणाकार करायचा. मग तो करून टाका. 7/3 गुणिले 1/2 या दोघांचा गुणाकार केला, मध्ये वजाचं चिन्ह द्यायचं. दोघांचा गुणाकार करून मध्ये वजाचं चिन्ह द्यायचं आणि मध्ये वजाचं चिन्ह दिल्यानंतर 5/3 गुणिले, बघा, 5/3 गुणिले 3/2 करा. काय मोठं काम नाही केलं. आपल्या नियमानुसार
7/3 या ठिकाणी गुणिले 1/2 केलं, वजा देऊन या दोघांचा गुणाकार केला 5/3 गुणिले 3/2. आता गुणाकार करा बाबा. 7 गुणिले 1 7 भागिले 3 दुने 6 मध्ये वजाचं चिन्ह 5 त्रिक 15 आणि भागिले 3 दुने 6. आता मित्रांनो छेद समान आहे, मग त्याला एकदाच लिहायचं, डबल प्रसाद द्यायचा नाही. आणि 7 वजा 15 एकदा लिहायचं. ओके, 7 वजा 15. आता 7 वजा 15, 7तून 15 जात नाही, 15तून 7 गेले 8, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आणि भागिले खाली 6. आता बघा 6 आणि 8 दोनाच्या पाड्यात येतात. बेच चौक 8 म्हणून वजा 4, बेत्रिक 6 म्हणून 3, वजा 4/3 हे माझं उत्तर आलं. तर अशा पद्धतीने या निश्चयकाच्या किमती मित्रांनो आपल्याला काढता आल्या पाहिजेत. निश्चयकाच्या किमती काढणं अतिशय सोपं आहे, हे तुम्हाला समजलं असेल. आता याच्यानंतर पुढचा विषय काय माहिती आहे का? क्रेमरच्या पद्धतीने समीकरण सोडवा. मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला निश्चयकाची किंमत जर असेल तर ती 1 किंवा 2 मार्काला येते, आणि क्रेमरच्या पद्धतीने समीकरण सोडवा जर सांगितलं तर हा प्रश्न आपल्याला किती मार्काला येतो? साधारणतः 3 मार्काला प्रश्न येतो. तर काय करायचं? पहिले या दोन समीकरणांना लिहून घ्यायचं. 3x - 4y बरोबर 10, याला म्हणायचं भावा तू 1 नंबर. दुसरा आहे 4x + 3y बरोबर 5, याला म्हणायचं भावड्याचं 2 नंबर. आता माझ्याकडे ही दोन समीकरणं आहेत मित्रांनो. यांना क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी मला d, dx आणि dy अशा 3 किमती काढाव्या लागतात. काय काढावं लागतं? मला d ची किंमत काढावी लागते, dx ची किंमत काढावी लागते आणि dy ची किंमत काढावी लागते मित्रांनो. आता या 3 किमती काढण्यासाठी कशा काढायच्या याची एक ट्रिक आहे. ती ट्रिक म्हणजे 12, 32, 13. अरे बापरे, काय 12, 32 आणि 13. 12 म्हणजे 1 2, 32 म्हणजे 3 2 आणि dy 13 म्हणजे 1 3. म्हणजे काय बघा, d ची किंमत काढताना 12 घ्यायचे. म्हणजे काय करायचं बघा, d ची किंमत काढताना मला 12 घ्यायचे. 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. म्हणजे कसं बघा, हा पहिला स्तंभ, हा दुसरा स्तंभ, आधार स्तंभ म्हणजे आपला हा तिसरा स्तंभ. बरोबर. आता इथं मला 12 करायचंय. d ची किंमत काढताना 12 म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ दुसरा स्तंभ उचलायचा. पहिल्या स्तंभामध्ये बघा 3x आणि 4x आहेत. x नाही लिहायचं, त्याच्यातलं फक्त 3 आणि 4 लिहायचं. आणि दुसऱ्या स्तंभामध्ये वजा 4 आणि 3. समजला का विषय? एकदम सोपा आहे मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. पहिल्या स्तंभात 12, 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. पहिल्या d ची किंमत काढताना 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. पहिल्यामध्ये 3 4 आहे, दुसऱ्यामध्ये वजा 4 आणि 3 हे लिहिलं. आता या निश्चयकाची किंमत काढायची. कशी काढायची? आत्ता मगाशीच बघितलं आपण. 3 गुणिले 3 करा. पहिलं 3 गुणिले 3 बाबा, या दोघांचा गुणाकार, मध्ये वजाचं चिन्ह आणि वजा 4 गुणिले 4, वजा 4 गुणिले 4. आता 3 त्रिक 9 झालं, वजा वजा अधिक 4 चौक 16 झालं. 9 आणि 16 किती झाले बाबा? 25. अशा प्रकारे मला d ची किंमत मिळाली 25. झालं. 12 घेऊन d ची काढली. आता dx ची किंमत काढा. dx ची किंमत काढताना मला काय करायचंय? 32 घ्यायचंय. 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. सुरुवातीला तिसरा स्तंभ लिहा 10 5 आणि मग दुसरा स्तंभ लिहायचा वजा 4 आणि 3. चला आता करा कॅल्क्युलेशन. बघा, पहिलं काय करणार? 10 गुणिले 3, 10 गुणिले 3 मध्ये वजाचं चिन्ह आणि वजा 4 गुणिले 5, वजा 4 गुणिले 5. आता 10 त्रिक काय झालं बाबा? 30 झालं. वजा वजा अधिक 4 5 20, 30 आणि 20 किती झाले आपले? 50 झालं. 30 आणि 20 झाले 50. अशा प्रकारे dx ची किंमत. d झालं, dx झालं. आता dy ची किंमत काढू. d झालं dx, आता dy ची किंमत काढताना 13. 13 म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. भाऊ पहिल्या स्तंभामध्ये माझ्याकडे काय आहे? 4 3 आहे आणि तिसरा 10 5 आहे. पहिल्या स्तंभात 4 3 आहे आणि तिसऱ्या स्तंभामध्ये 10 आणि 5 आहे. चला आता तिरकस गुणाकार. 4 गुणिले 5 आणि वजाचं चिन्ह देऊन आपण काय करणार? 10 गुणिले 3, 10 गुणिले 3. ओके. आता 4 5 20 वजा 10 त्रिक 30. बरोबर, सॉरी काहीतरी गडबड झाली. 4 3 आणि 10 5. 4 5 20 आणि वजा 10 त्रिक, ठीक आहे. 4 5 20 घेतलं आणि वजा 10 त्रिक 30. काहीतरी राहिल्यासारखं का वाटतंय मला. 12 32 आणि 13. 13 म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. हा, पहिला आणि तिसरा स्तंभ घ्यायचा. आपण जरा गडबड केली. dy ची किंमत काढताना 13 घ्यायचं म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. पहिल्या 3 4 आहे, मी 4 3 लिहिलं चुकून. 3 4 आहे आणि तिसऱ्यामध्ये 10 5 आहे. तर अशी गोष्ट लक्षात घ्या. ओके, बाय मिस्टेक तरीच बोललो, असं काय व्हायला लागलेलं आहे. d ची किंमत काढताना 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. dx ची किंमत काढताना 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ आणि dy ची किंमत काढताना 13 म्हणजे पहिला स्तंभ ज्याच्यात 3 4 आहे आणि तिसऱ्यामध्ये 10 5 आहे.
बघा मग पहिलं काय करणार, 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4, 10 गुणिले 4, 3 5 15 वजा 10 चौक 40, 15तून 40 जात नाही, 40तून 15 गेले 25, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 25 झालं. डी डीएक्स आणि डीवायच्या किमती काढल्या. याच्यानंतर माझं टार्गेट काय बाबा, यांना सोडवायचं म्हणजे एक्स आणि वायच्या किमती काढायच्यात. मग त्यासाठी इथे एक वाक्य लिहायचं, क्रेमरच्या सूत्रानुसार, सूत्रानुसार नियमानुसार कशानुसार आहे द्या. क्रेमरच्या सूत्रानुसार काय बाबा, क्रेमरच्या सूत्रानुसार एक्सची किंमत काढायचं सूत्र असतं डीएक्स भागिले डी आणि वायची किंमत काढायचं सूत्र असतं dy भागिले डी. ठीक आहे. आता dx भागिले डी, dxची किंमत 50 आणि d ची किंमत आली 25, मग इथं लिहायचं 50 भागिले 25, 25 एके 25, 25 दुने 50, x बरोबर 2 आलं. y ची किंमत काढायचं सूत्र dy भागिले डी, dy ची किंमत किती बाबा वजा 25 आणि भागिले माझ्याकडे d किती 25, वजा 25 भागिले 25, आता 25 एके 25 वजा आहे म्हणून वजा 1. अशा प्रकारे x बरोबर माझ्याकडे 2 आलं, y बरोबर वजा 1 आलं. तर या पद्धतीने आपण क्रेमरच्या पद्धतीने अशा प्रकारे आपण कुठलंही समीकरण सोडवू शकतो. तर ही तिसरी पद्धत आपण या ठिकाणी बघितलेली आहे. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. अशाच पद्धतीने बाकी सगळी गणितं मित्रांनो सोडवायची आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. पण जर तुम्हाला हा सराव संच संपूर्ण बघायचा असेल तर काळजी करू नका. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सराव संच 1.3 ची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सराव संच 1.3 संपूर्ण बघू शकताय. त्याचबरोबर 1.1, 1.2, 1.3, 1.4 आणि 5 पर्यंत सगळे सराव संच संपूर्ण बघू शकताय तुम्ही. त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे. आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात मित्रांनो. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा. त्याचबरोबर मित्रांनो आपला ॲप आहे, त्याच्यावरती आपण ऑनलाईन क्लास सुरू केलेला आहे. 199 रुपयामध्ये तुम्ही फक्त तो ऑनलाईन क्लास जॉईन करू शकताय. ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे किंवा तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन आपला ॲप डाउनलोड करू शकताय क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आणि त्याच्यावरती ऑनलाईन कोर्स जॉईन करू शकताय. तर आजच्या चर्चेत तिथे थांबू. बाय मित्रांनो, धन्यवाद.